खाली शेतामध्ये आलेलं आहे मशीन. तर इथे करायची आहे पूर्ण अशी दगड गोळा. तर मला घ्यायची आहे मका कापून. तर बघू शकता इथे मशीन, दगड गोळा करायला मशीन आलेली आहे. बघू शकता खाली. माझी मका कापून झालेली आहे बघू शकता. तर इथे आहे हे मकचं रान असं. आणि आता दगड गोळा करायची मशीन आलेली आहे. तर हे सर्व दगड गोळा करायचे आहे. खूप दगड आहे, बारीक बारीक मोठाले वगैरे सर्व गोळा करायचे आहे. तर बघा हे असं रान दिसत आहे. तर बघू दगड गोळा केल्यानंतर कसं दिसत आहे. तर खालच्या वावरात चाललेली आहे मशीन. तर बघू आपण तिकडं पण जाऊन कसं दिसत आहे दगड गोळा केल्यानंतर. खूप ऊन लागत आहे. तर बसलेली आहे मी झाडाखाली. तर इथे आहे टणटणीचं झाड. तर इथे कापून झालेलं आहे माझी मका. तर बघू शकता खाली चाललेलं आहे मशीन दगड गोळा करायचं. तर आता चाललेली आहे त्या दगड गोळा करायची मशीन मकाच्या वावरामध्ये. बघू शकता छानपैकी मशीन चाललेली तर बघा कशी भारी आलेली आहे. तर ट्रॅक्टर गोळा करायचं मशीन. तर भरलं मशीन चाललंय. तर इथे केलेली आहे मोटर चालू मका भरण्यासाठी. तर इथे मका भरायची आहे. तर आज बघा कालच्यापेक्षा जास्त पाणी आलेलं आहे विहिरीला. असं उंजळीने पाणी घ्यावा प्यावा असं झालेलं आहे. बघा ही विहीर कशी भरलेली आहे. इकडे मोटर चालू करून मी कडवा भरायचा आहे, मका भरायची आहे. किती मऊस रान झालेला आहे. दगड गोळा केलेला आहे मशनीने. किती छान छान वाटत आहे बघू शकता. तर इथे दगड आणून मांडलेली आहे सर्व बकेटमध्ये भरून इथं टाकलेली आहे बांधावरती. तर बघा ही कशी दगड आहे. तर एवढा ढीग लागलेला आहे दगडांचा. तर असं मऊ छान असं वावर झालेलं आहे. तर हे सुद्धा असं मऊ झालेलं आहे. मका होती याच्यात. तर मकाचं वावर बघा कसं भारी झालेलं आहे. दगड सर्व गोळा करून इथं टाकलेली अशी डिगलं वगैरे. तर बघा पहिलं कसं होतं ना आता कसं झालेलं आहे. तर आता पुन्हा याच्या गुरांना खायला करायचं आहे. दगड वगैरे गोळा केलेली आहे इथं बघा टाकलेली. तर माझी मका भरून झालेली आहे. तर आता मी चालले आहे घरी. तर बघा हे मकाचं रान किती भारी झालेलं आहे. तर हे पण ट्रॅक्टर घेऊन गेलेले आहे घरी. तर आता मला जायचं आहे घरी. तर चला मग कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू, धन्यवाद, बाय बाय. किती भारी रान झालं आहे पूर्ण असं. भरपूर असं ऊन पण लागत आहे.